जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी सत्यकथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचं मन भावुक होईल आणि स्वामींवरील तुमचा विश्वास अजूनच घट्ट होईल. ही कथा आहे एका साध्या भक्ताची आणि त्याच्या जीवनात घडलेल्या चमत्काराची. एका छोट्या गावामध्ये रामचंद्र नावाचा एक सामान्य शेतकरी राहायचा. रोज सकाळी लवकर उठून तो शेतात जायचा. आयुष्य साधं होतं, पण गेली काही वर्ष पीक खराब होतं. कर्ज वाढलं, पैशाची घरात तंगी चालू झाली आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी. हे सगळं पाहून रामचंद्र खूपच खचून गेला. पण त्याने एक गोष्ट कधीच सोडली नाही, स्वामी समर्थांची भक्ती. एक दिवस पावसाळा जवळ आला तरी आकाश निरभ्र होतं. पिकं जळत चालली होती. शेवटच्या आशेने रामचंद्राने म्हटलं, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. माझ्याकडे दुसरा कुठलाही आधार नाही. आणि त्या रात्री तो उपाशी स्वामी समर्थांच्या फोटोच्या पाशी गेला. तिथेच तो झोपी गेला. स्वप्नात त्याला एक वृद्ध साधू दिसले. पिवळा पोशाख, डोक्यावर पागोटं आणि डोळ्यांमध्ये विलक्षण तेज. साधू हसून म्हणाले, जा, उद्या पहाटे तुझ्या शेतात जा. तिथं तुला एक छोटीशी मातीची गाठोडी मिळेल. ती तुझ्या पिकात मिसळ, बाकीचं माझं मी बघतो. रामचंद्र घाबरत उठला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच त्याला शेताच्या कोपऱ्यात ती गाठोडी मिळाली. त्याने ती शेतात मिळवली आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये गावभर पाऊस पडला. परिणाम काय झाला? त्यावर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. कर्ज फेडलं, मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. ती रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होऊ लागला. त्याला समजलं, जेव्हा मनापासून प्रार्थना करतो तेव्हा स्वामी समर्थ नक्की प्रतिसाद देतात. भक्तांनो, संकट कितीही मोठं असो, विश्वास कधी सोडू नका. स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या जवळ आहेत. एक प्रार्थना करा आणि बाकीचं त्यांच्यावर सोपा.